कधी बोट सोडू, कधी आतमध्ये जाऊ, कधी चिंदी शोधू. एका हातामध्ये देवाचं बोट आहे आणि द्रौपदीनं दुसऱ्या हातानं पदराकडून साडी खाली घेतली, पदराकडून, आणि कापायला सुरुवात केल्याबरोबर देवानं सांगितलं, थांब द्रौपदी, पदराकडून साडी फाडू नको. का? शास्त्र असं सांगतं, जिचा पती जिवंत आहे तिनं पदराकडून साडी फाडायची, पदराकडून साडी फाडायची. ओ बरं, नाही तर म्हणा, बरोबर का नाही? बरोबर आहे का आजी? बरोबर आहे ना? पदराकडून साडी. अरे तुझे तर 5 पती जिवंत आहेत, पदराकडून. द्रौपदीने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. द्रौपदीने सांगितलं, देवा मला माहितीये सुवासिनीनं पदराकडून साडी फाडायची नाही, पण बोट कुणाच कापलंय? माझ्या कपाळाचं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याच्या हाताला बांधण्याकरता चिंदी फाडते. मग ती कुठून फाडली तरी देवा करता फाडते महाराज. चिंदी फाडली महाराज. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. म्हणतो की नाही आपण? हा, बोटाला चिंदी बांधते महाराज. आणि ती चिंदी बांधलेली होती आणि त्या चिंदीचे उपकार म्हणून भगवान परमात्म्यानं वस्त्रचे वस्त्र पडवली. विठ्ठल विठ्ठल फक्त त्या भगवान परमात्म्याशी मला वाटतं नातं जोडलं पाहिजे. आज त्याचा जन्म करतोय ना आपण, काहीतरी जर जन्म करणारे मायबाप असतात ना, आपण त्याच्याशी बहीण बंधू, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा. नातरायांनी जसं नातं जोडलं दत्तात्रय भगवान साहेब परमात्म्याशी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विण झाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल जीवीचे जीव, विठ्ठल जीवीचे त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे. आणि त्याच्याकरता समर्पित झाल्याशिवाय तो भगवान परमात्मा धावूनच येत नाही महाराज. देव उभा मागे पुढे, 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 त्याच्याशी जो समर्पित होतो ना, त्याकरता देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. फक्त त्याला समर्पित झालं पाहिजे. आणि इथे मोठी खंत आहे. आतापर्यंत एखादा तुम्ही वारकरी कीर्तनकार पाहिलाय का? पंढरपूरला गेला, त्यानं देव पाहिला आणि तो म्हटला मला इथेच राहू द्या. पाहिले का एखादा गायक वादक? नाही महाराज. आपण लगेच उलट पंढरपुरात गेलो, वळकटी टेकवतो कुठं, नाही तर घरची आठवण होती आपल्याला, लगेच निघून येतो. पण ज्या दिवशी तुम्ही त्याच्याशी नातं जोडाल ना, त्या दिवशी देव आल्याशिवाय राहणार. आणि खरा त्याचा जन्म तोच आहे. ज्या दिवशी तुम्ही नातं जोडाल त्याच दिवशी खरा त्याचा जन्म आहे. त्याच दिवशी त्याची खरी जयंती आहे. 5 वर्षाची होती जनाई, लहान होती, आई वारली होती. आणि पंढरपूरला जाणारी दिंडी चालली आहे रस्त्याने.
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजन करत सगळे लोक चालली. जनाईनं मागं पाहिलं, बाबा ही लोक कुठं चालली आहे? अगं बाई ते पंढरपूरला चालले. या जगाचा मालक तिथं आहे, या जगाचा मालक पंढरपुरामध्ये, त्याच्या भेटी करता सगळी चाललेली आहे. असं म्हटल्याबरोबर जनाईचं उत्तर आहे बघा, बाबा जर हे सगळे चालले असतील आपण का नाही जात आहे? आपणही गेलं पाहिजे त्याच्या भेटी करता. लगेच ओळखटी मांडली महाराज. बापाचं प्रेम असतं बरं का लेकीवर, आणि लेकीचं सुद्धा प्रेम असतं बापावर. माझ्या बायकोचा जरी फोन ना आला मग माझ्या मुलीचा फोन येतो, दादा गोळी खाल्ली का? 6वीलाच आहे ती, पण मला दिवसातून 2-3 फोन जरी 100% करणार. लगेच वळकटी बांधली, लगेच पंढरपूरला दोघे गेले महाराज. बारीला लागले. जनाई पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभी राहिली, देवाला पाहिलं, आणि तो असाच आहे महाराज. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी धरुण्या. खरं त्याला पाहण्याकरता जो जाईल ना, खरं त्याला पाहण्याकरता त्याला वेध लावल्याशिवाय राहत नाही. कारण तो इतका देखणा आहे, इतका सुंदर आहे. अनेक संतांनी वर्णन केलंय महाराज त्याचं. सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा, विटेवरी उभा राहे कानया सावळा. तो सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळपाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजळते, नवर्णवेते तिची शोभा. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजलावी लावे. तो सुंदर आहे महाराज, खूप सुंदर आहे. आम्ही भागवतामध्ये खूप सुंदर म्हणत असतो गणेश महाराज. लुट घुंगराले गाल तेरे काले काले बाल, सुंदर साम सलोनी तेरी टेढ़ी टेढ़ी छाल. हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला, कितना सुंदर बाकी बिहारी, कितना लागे प्यारा. 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 ये चंदा है सावरा सारे बाल देखना है. सुंदर आहे. पाहिलं जनाई ना, देवा देवाच्या समोर उभं राहिली. बाबाचा हात धरला. बाबा याला पाहण्याकरता आलो आपण. हाच आहे का तो जगाचा मालक? तुम्ही याला म्हटले हाच आहे ना? बाबानं सांगितलं हो जना हाच आहे. ऐकताय ना तुम्ही सगळे? हो तुम्ही सगळे ऐकताय ना? नीट लक्ष देऊन ऐका बरं का. हाच आहे तो. मग बाबा मला नाही यायचं आता घरी, मला याच्या जवळच राहायचं, मला घरी नेऊ नका. 2दा-3दा ओढलं त्या पोरीला बापानं, नाही गेली महाराज, तिथंच राहिली. देवाकडे पाहत होती आणि देवालाही आश्चर्य वाटलं. इतकी छोटी मुलगी आणि माझ्या जवळ राहण्याची विनंती करते ना, खरी भक्त आहे माझी. राहिली महाराज तिथं. बाप निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रावळामध्ये ती पोरगी खांबाला टिकून बसलेली होती. बिदरच्या बादशहानं भगवान परमात्म्याच्या पूजेची आणि जेवणाची जबाबदारी दामाजी शेट्टींकडे दिलेली होती. दामाजी शेट्टी आले. 5 वर्षाची लहान मुलगी पाहिली. ए पुरी काय नाव आहे तुझं? जना. चल घरी जेवायला. चल ना तुला, चल जेवायला घरी. जेवायला नेलं महाराज. आणि जो देवासाठी समर्पित होतो ना, त्याच्या जेवणाची काळजी सुद्धा तोच करतो बरं का, तोच करतो महाराज. ती मीराबाई होती ना महाराज, लहानपणापासूनच देवाला पाहिलं आणि सांगितलं हा माझा नवरा आहे, याला मी हाच सर्वस्व माझा हाच आहे. मग बापानं सांगितलं, कुलाचा नाश केला. लोक म्हणले बिघडली पोरगी, चाळ बांधती, नाचती, सगळं सगळं अख्ख्या लोकांनी नाव ठेवलं महाराज. पण नाचायची महाराज त्याच्या करता.
बेधुंद होऊन नाचायची. आणि मला वाटतं त्याच्याकरता जो जो नाचतो ना त्याला संसारात नाचावं लागत नाही महाराज. आणि जो त्याच्याकरता नाचत नाही त्याला 84 लक्ष योनी फिरत फिरत नाचावंच लागतं महाराज. हे नाचणच आहे ना, संसारात नाचणच आहे. लोक म्हणले मी बावरी झाली म्हणले ते. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी रे. बाप म्हटला कुळाचा नाश केला, पण तरीही पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. नाचायची महाराज. महलामध्ये जायची, गिरीधर लालची मूर्ती समोर ठेवायची आणि त्याच्याकरता नाचायची. घर सोडून गेलं, गावानं त्याग केला, तिचा आईबापानं त्याग केला, पण तिथं गेल्याबरोबर महाराज रोजच्या आता संन्यासी जरी असला प्रमाणे आपल्याकडे जरी झाला संन्यासी, मध्यान्नाशी तोंडवाशी. एक म्हातारी यायची बघा रोज, आणि त्या मीराबाईचा डबा त्या महालाच्या दारात ठेवून जायची. रोज यायची रोज. मीराबाईचं भजन डोळे झाकून मस्त चालायचं. डोळे उघडले की डबा समोर असायचा, जेवण करायची, परत चाळ पायाला बांधायची आणि परत नाचायची महाराज. 5-6 दिवस झाले. मीराबाईने विचार केला माझ्याकरता डबा कोण आणते, घरातून मला काढून दिलंय, लोकांनी माझा त्याग केलाय. पण एक दिवस डोळे उघडे ठेवून भजन केलं. एक आजी आली, तिनं डबा ठेवला. मीराबाईने सांगितलं आजी माझ्यासाठी डबा तुम्ही आणता रोज? हो बाई तू इथे येतेस, तुला कोणी जेवणाचा काय विचार करत नाही, मग आणते. आणि ही बुद्धी देणारा देवच असतो महाराज. रोज डबा आणून द्यायची. पण एक दिवस त्या म्हातारीला गावाला जायचं होतं महाराज. तिनं विचार केला आज गावाला गेली तर मीराबाई उपवाशी राहील. मग सकाळीच उठली आणि मीराबाईचा डबा तयार करून ठेवला. तिला एकुलता एक मुलगा होता, त्याच्या मुलाच्या हातात दिला आणि सांगितलं मीराबाई तिथं त्या महल्यात नाचते ना, त्या मुलीकरता डबा नेऊन दे. आई निघून गेली. ते पोरग तिथं आलं महलात. भजन चालू होतं. श्रीराम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. तिचं भजन चालू होतं महाराज. हातात डबा होता त्या मुलाच्या. डबा खाली ठेवायचा विसरून गेला महाराज. त्या मुलीकडे पाहिलं आणि त्या क्षणी तिच्या प्रेमात पडला. इतकी देखणी होती मीराबाई. तिनं जर पान खाल्लं तर गळ्यातून उतरताना दिसायचं, इतकी देखणी होती. आणि ती मीराबाई देवाकरता तिनं आपलं जीवन समर्पित केलं होतं. डबा खाली ठेवला आणि घरी आला. संध्याकाळी आई घरी आल्या बरोबर त्या मुलाने सांगितलं आई ज्या मुलीला तू डबा नेऊन देते ना मला तिच्याशी लग्न करायचं. ती म्हणली बाई काय उद्योग झाला? अरे तिचं लग्न झालंय. कोणाशी? गिरीधर लाल भगवान परमात्म्याशी, कृष्णाशी लग्न झालं. आता दगडाच्या मूर्तीचे लग्न होतं का? नाही नाही मला तीच पाहिजे असं म्हणून हो रोज ते मुलगा त्या आईकडे त्याने हट्टच धरला मीराबाईशी लग्न करायचं. त्या आईला आता नावीला त्याला काय करावं. एक दिवस ती डबा ठेवण्याकरता आली आजी आणि रडत होती, खिन्न झाली होती त्या मुलाच्या विचारांनी. तर मीराबाईने विचारलं आजी का रडता? काय दुःख आहे का तुम्हाला? त्रास होतोय का काही? नाही मीरा त्रास होत नाही, दुःख नाही. दुःख याचं आहे ज्या दिवशी मी बाहेर गावाला गेली होती त्या दिवशी माझा मुलगा आला होता तुला डबा द्यायला, आणि तुला पाहिल्यापासून तुलाच मला तुझ्याशी लग्न करायचं असा हट्ट घेऊन बसलाय. काय करू? मीराबाईने सांगितलं काय हरकत नाही, करते मी लग्न त्याच्याशी. तिला आनंद झाला महाराज. लगेच मीराबाई तयार झाली. याचा आनंद झाला. ती मीराबाई म्हटली माझी एक अट आहे. ती म्हातारी म्हणली मी अट काय ऐकत नाही, अट त्यालाच सांग. मीराबाई ती म्हातारी घरी निघून गेली. पोराला पाठवून दिलं. हो म्हटली मला लग्नाला जा. पोरगी गेली. मी तुझ्याशी लग्न करण्याकरता तयार आहे म्हटली, पण एक काम आहे. माझ्याशी लग्न करण्याकरता एकच अट आहे. 2 महिने फक्त आपल्या गावातलं जे मंदिर आहे ना कृष्ण भगवान परमात्म्याचं, रोज सकाळी उठायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालायचे आणि दिवसभर त्याचं नामचिंतन करायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. त्याचं भजन करत फक्त 2 महिने भजन कर. मी स्वतःहून येते माळ घेऊन आणि तुझ्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढं, इतकं सोपं. तयार आहे म्हटला मी. रोज उठायचं महाराज 6 वाजता. आंघोळ केली की लगेच तिथं जायचा
आणि त्या भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालायचा आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा भजन चालू केलं महाराज. आठवडा झाला, 15 दिवस झाले, महिना झाला आणि किती दिवसाचा वेळ होता? 2 महिन्यानं सांगितलं होतं मीराबाईनं. पण ऐका, महिना झाल्याबरोबर मीराबाई हातात माळ घेतली आणि त्याच्या समोर उभी राहिली. त्याच्या खांद्याला हात लावला. का हो म्हणे, इकडे बघा, भजन बंद करा. मी सांगितलं होतं तुम्हाला मी तुमच्याशी 2 महिन्यांनी लग्न करील, पण आता तयार आहे, माळ घेऊन आली आहे. असं त्यानं मागे बघितलं आणि त्यानं विचारलं मीराबाईला, काय आपण कोण आहात? आपण कोण आहात? अहो असं काय करता? आपलं ठरलं ना 2 महिने तुम्ही भजन करायचं, मग मी मीराबाई आहे. ते म्हणे माझं लग्न झालंय. कोणाशी? या देवाशी झालंय. त्याच्या नामचिंतनानं त्या मुलानं सांगितलं त्या मीराबाईला, माझंही लग्न त्याच्याशी. इतकं मोठं समर्पण जर केलं तर देव आल्याशिवाय राहत नाही महाराज. तरच त्याचा जन्म आहे, तरच त्याची जयंती, तरच त्याचा अवतार आहे, तरच तो आपल्याकडे येईल. कुणीकडे यायला मोकळा नाही महाराज, अजिबात नाही. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की प्रीति में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस दीवार.